नमस्कार, मी राकेश कांबळे आपल्या इंदापूर टाइम्स मध्ये स्वागत करतो. आपण इंदापूर विधानसभेची निवडणूक काही थोड्या दिवसातच पार पडणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीचा कौल जाणून घेण्यासाठी आपण पावडा गावामध्ये आलेलो आहोत. आणि पावडा गाव म्हणलं की इंदापूर तालुक्यातील एक राजकीय पटलावरचं एक वेगळं गाव, एक ओळख असलेलं गाव. आणि या ठिकाणी आपण अनेक नागरिकांचा जनमताचा कौल आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपण जनमताचा कौल जाणून घेऊ. आपल्याकडे बावडा गावामध्ये काही प्रत्येक काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांची काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी काही आपल्याकडे युवक आहेत, आपण त्या युवकाची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार, माझे नाव अभिजित डोगरे. माझी इच्छा आहे हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातातच घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. 100% यंदा भाऊ तुतारी निवडून येणार अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे ना, तुतारी नवीन घेतली पाहिजे किंवा त्यांनी निवडून त्यातून आलं पाहिजे अशी तुमची युवक म्हणून अपेक्षा आहे. आपल्याला आता हर्षवर्धन पाटील हे बीजेपीत आहे. त्यांनी माझी इच्छा आहे बीजेपी सोडून तुतारी घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. बीजेपी सोडल्यानंतर त्यांना काही अडचणी येऊ शकतात. 100% काहीच अडचणी होणार नाही अशी शरद पवारांची इच्छा आहे. बर आणि त्यांनी तुतारी घेतल्यानंतर 100% निवडून येते. 100% येणार. आम्ही प्रयत्न करणार सुरवडगाव मधनं की 100% निवडून येण्याचे प्रयत्न मी करणार स्वतः अभिजित डोगरे. याच्यामध्ये अजून आपल्याकडे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे जे आता विद्यमान आमदार आहेत, त्या विद्यमान आमदारांनी काय तालुक्यात विकास केलाय का? मला तर 100% नाही. आमच्या गावात तर सुरवड गावामध्ये काही सध्या विकास झालेला नाही अशी मी अभिजित डोगरे म्हणून करतो. दत्तात्रय भरणे यांनी कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही आमच्या गावात नाही काही. आता बऱ्याचशा लोकांचा कल असतो की त्यांच्या मतं जाणून घेतली पाठीमागच्या काही काळामध्ये की दत्तात्रय भरणेंनी 5,000 कोटींचा निधी आणला, रस्त्यांची कामं केली. साहेब ही सगळी अफवा आहे. बर सगळी अफवा आहे, काही सध्या नाही. हे आमच्या मनात एकच आहे ते हर्षवर्धन पाटील यंदा निवडून यावे आणि तशी 100% कामे होणार ही आम्ही गॅरंटी देणार. या ठिकाणी युवकांची आपण मतं जाणून घेण्यासाठी त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील निवडून आले पाहिजेत आणि त्यांचा आमचा हक्काचा माणूस या ठिकाणी आम्हाला निवडून आणायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही तुतारीलाच मतदान करू आणि त्यांनी तुतारी घेऊन या ठिकाणी तुतारीच्या माध्यमातून लढावं. या ठिकाणी काय आपल्याकडे अजून नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे काय ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्ते. काय नाही पाहिजे विधानसभेची निवडणूक तुतारी आता तुतारीचं काय उमेदवार ठरला नाही अजून. आज ठरेल की कधी ठरायचा? आज ठरते आज जगाची आहे. बर आता दत्तात्रय भरणे आमदार आहेत. त्यांनी काय विकास केला नाही? काय नाही मला तुमच्याच खूप कोण म्हणतोय? आमदार बर कुणाला म्हणतोय? आमच्या नातूला म्हणतो तुमच्याच खूप जावायचं. बर तुला काय म्हणले आज कशाला गेला तिकडे 12 तास आहे कोर्स तास आहे कंपनीत काम. हर्षवर्धन पाटील आता आमदार नाही किंवा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पद नाही, मग हर्षवर्धन पाटील काय काम करू शकतात का तुमची? आणि आमचं काम या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी आमचं काम करू अगर नाही करू आम्ही त्यांना तुतारी उभा राहायचं, आम्ही त्यांच्याकडून त्यांना आम्ही मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी होताना दिसते. आपल्याकडे काय विक्रेते आहेत, आपण त्या विक्रेत्यांची सुद्धा मत जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्कार साहेब, बोला. काय नाव? बापरा कोंडेवर निर्वांगी. आता विधानसभेची निवडणूक येते, काय वाटते कोण आमदार झालं पाहिजे? होतील हर्षवर्धन पाटील होते. हर्षवर्धन पाटील होतील. कुठल्या पक्षातून होतील? तुतारीमधून. तुतारीमधून. हर्षवर्धन पाटील बीजेपीत आहेत. त्यांचा विषय आहे तुतारीमधून होते. तुतारीमधून होतील. आता दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार काय विकास केला असं वाटतंय का? चांगला विकास केला. चांगला विकास केलाय. बरं. हर्षवर्धन पाटील 2014च्या अगोदर आमदार होते, मंत्री होते आणि दत्तात्रय भरणे 2014 नंतर आमदार मंत्री होते. दोघांच्या कामात काय फरक जाणवतो का नाही? दोघांची कामं चांगली आहेत. दोघांची पण कामं चांगली आहेत. कॉम्पिटिशन. पण विधानसभेची निवडणूक लागली तर मतदान कोणाला करायचं मग? हर्षवर्धन पाटील. कारण आमच्या बांधण्याचं हे काम केलं ना त्याचं. बोराटवाडी, खरोची, पळस मंडळ त्यामुळे बरं आहे शेतकऱ्याला. आणि त्यांनी आता दार बसून घ्यावेत, पुन्हा पाणी राहत नाही. हर्षवर्धन पाटलांनी तुतारीतून उभा राहावं असं लोकांची इच्छा आहे. हर्षवर्धन पाटील तुतारी घेतील का हातामध्ये? आमच्या विचारावर अवलंबून.
या ठिकाणी हर्षवर्धन पाटील तुतारी घेतील किंवा नाही घेतील हे त्यांच्या विचारावरती अवलंबून आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी या आठवडे बाजारामध्ये आपल्याला येताना या ठिकाणी काय आपल्याकडे काय नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. बरं काय नाव तुमचं? मला भागवत गायकवाड. काय कुठलं? नाचवाडे. बर काय वाटतं विधानसभेची निवडणूक आली कोण निवडून पाहिजे? हर्षवर्धन पाटीलच. हर्षवर्धन पाटील येणारच. हर्षवर्धन पाटील हा विकासाची कामं वगैरे काय केली का तुम्ही? नाकार देतात ती माणूस येणार निवडून. बर दत्तात्रय भरणे काय कामं केली का? आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. बर हर्षवर्धन पाटलांनी विकासाची कामं केली तुम्ही आमची कामं तर वगैरे ना करू तर आम्ही हर्षवर्धन पाटलांनाच निवडून देऊ अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. काय ना सरतात बरं विधानसभेची निवडणूक येते काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे? हर्षवर्धन का म्हणजे तशी ना म्हणजे आपल्या गावचं. अच्छा दत्तात्रय भरणे आता विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणेने काही कामं केली का नाही? नाही म्हणजे कसं आहे आता आमचं तर काहीच झालं नाही बाबा कुठलंच काम केलं नाही त्यांनी. आता लाडकी बहीण योजना आणली त्यांनी हा वैस योजना आणली आम्हाला माहिती काहीच काहीच मिळालं नाही. आम्हाला काय नाही म्हाताऱ्यांना निवडणूक लागली तर मग हर्षवर्धन पाटलांनी कुठलं लढलं पाहिजे? कुठलं लढलं पाहिजे हर्षवर्धन पाटलांनी? ते त्यांच्या मनाने त्यांना जे योग्य वाटेल तेच केलं पाहिजे त्यांनी. त्यांनी कुठून जरी लढलं तर मतदान त्यांनाच करणार. हर्षवर्धन पाटील कुठून जरी लढले तरी त्यांना आम्ही मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. या ठिकाणी काही बावडा गावातील नागरिक आहेत. नमस्ते. नमस्ते. विधानसभेची निवडणूक लागली काय वाटतंय कोण निवडून झाला पाहिजे? आता सध्या तर आता जोर आहे. कोणाच जोर आहे? कोणाला आता तुतारीचा जोर आहे सध्या आता. बरं 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 तुतारीचा जोर आहे. हा मग हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हा यांची निवडणूक लागली तर तुल्यबळ लढत होऊ शकते का? होऊ शकते. दत्तात्रय भरणे विकास केला का? विकास तर दोन्ही पार्टीने केलाय. आता 2014 पासून विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणे त्यांच्या माध्यमातून काही झालाय का नाही? त्यांच्या माध्यमातून काही विकास झालाय का? झालाय हे झालेत त्यांच्या. बर रस्ते झाले अजून त्यांचं म्हणणं आहे की मी तालुक्यात आमदार असताना 5,000 कोटीची कामं आणली वाटतं ना तुम्हाला? तसं नाही पहिल्यामुळे शासनानेच मंजूर करून आणले. बरोबर शासनाने मंजूर करून दिले. दत्तात्रय भरणे यांचा त्या निधीशी काही संबंध नाही असं म्हणायचं. हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस मंत्री होते आमदार होते 2014च्या आधी त्यावेळेस त्यांनी विकास केला का? केलाय विकास केलाय. काय काय विकास केला एखाद्या विकासाचं काम सांगा. गावात सगळं पाणी आणले सगळीकडे. आता शेतकरी तलाव भरून घेतला. बर मग गावचा विकास झाला तर तालुक्याचा विकास झाला असं म्हणायचं का मग? तालुक्याचाच विकास आहे ना ही. म्हणजे बावडा गावचा विकास झाला. तालुक्याचाच विकास केला त्यांनी आजपर्यंत. बर 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 बावडा गावाचं काम आणली तालुक्यात पण त्यांनी काम आणली. बावडांना शिंपी रस्ता कोणाच्या काळात झाला? हे फडणवीस साहेबांचा. फडणवीस साहेबाच्या आमदार तर दत्तात्रय भरणे होते. नाही ते वेगळ्या त्यांनी पाठपुरावा केला त्यांनी प्रस्ताव मांडला. काय रस्ता त्यांनी ते कसा केला काय केला त्यांना माहिती. पण फडणवीस साहेबाचं नाव तर तिथे फडणवीस साहेबच आहे ना. नाही फडणवीस साहेबांचं नाव असेल की पण विद्यमान आमदारांचा प्रस्ताव जावा लागतो असं म्हटलं जातं. यांना विद्यमान आमदारांचा आलेल्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा उपयोग आहे. या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की विधानसभेची निवडणूक येते काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटीलच का? आता आमदार तर विद्यमान दत्तात्रय भरणे आणि त्यांनी विकासाची कामं केली असं बोललं ना तुम्ही. काम त्यांना केली पण काम चांगल्या दर्जाचे काम केले नाही. बर काम चांगल्या दर्जाची कामं करणं कुणाचं काम आहे? म्हणजे आमदार आहे त्यांना काम निधी दिला पण निधी त्यांना बाकीच्यांनी नीट केला नाही ना. बर बर विकास बर म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारांनी चांगलं काम चांगल्या दर्जाचं काम केलं कॉन्ट्रॅक्टदारांवर काय तुम्ही ऍक्शन घेतली असं वाटतंय का तुम्हाला? आता त्यांनाच माहित आपल्याला काय माहित त्यांनी ऍक्शन घेतली. तुमची काय अपेक्षा? आमची आहे ना अपेक्षा मग त्यांना हे करावं त्यांच्यावर ऍक्शन घ्यावं लवकरात बर लवकर. बर आता दत्तात्रय भरणेंनी या लाडक्या बहिणीच्या योजना काय एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदे आहे. त्यांना ते हे केलेले बर, बर. त्यांचा काय विषय बर बर असा विषय आहे. योजनांचा संबंध एकनाथ शिंदेशी आहेत. भरणेवाल्याचा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संबंध आहे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. या ठिकाणी आपल्याकडे बाबा आहेत. नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? टाकळी. टाकळी हा माडा तालुका. हा माडा तालुका. बर काय वाटतं विधानसभेचा कल?
आता काय कसं आहे आता आपल्याला काय सांगता येत हो आपल्याला म्हातारी माणसाला काय आपल्याला कळते ते तुम्हाला तर जास्त अनुभव आहे की हाय अनुभव आम्हाला नाही तुम्हीच अनुभवी माणसं आता आमच्या हाय जेवणाला हाय आहे. बरोबर आहे की हा, तुम्ही हा. म्हणतात बरोबर आहे हा, पण हा. ते आता कसं आपल्याला बोलता येत नसतं चांगली माणसं आहे ती पहिली बर्णे मामा चांगला माणूस आहे बर 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 आहे की चांगला माणूस आहे हा, बर्णे हा. मामा तसं काय बाबा काय हे याच्याबद्दल नाही बर बर नाही नाही तसं काय अडचण नाही बर्णे मामा निवडून आला तर काय हरकत नाही नाही तुम्हाला. नाही काय चांगलं आहे बा. तुमच्याकडं बर्णे मामा पालकमंत्री असताना सोलापूरचे हो ते की त्यावेळेस विकासाची काय कामं झाली का तिकडे हो झाली की झाली का? हो झाली बर्णे मामाचं एकंदरीत काम चांगलं आहे असं म्हणायचं हो तुम्हाला. चांगलं आहे काम चांगलं आहे. बर्णे मामांचं एकंदरीत काम चांगलं अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी आता दिसते. कुठलं गाव? आमचं सुरुवात सुरवड. विधानसभेची निवडणूक आली काय वाटतंय? हर्षवर्धन पाटील यावं असं वाटतं. हर्षवर्धन पाटील का? चांगली कामं केली ते बंधाऱ्यातलं पाणी आणलं त्यांनी. बरं आता गेल्या 10 वर्षात बर्णे मामा होते आता विद्यमान आमदार आहेत. धर्ममामाचं काम आहे असं नाही. हा, हा. हर्षवर्धन पाटील म्हणजे काय येणार 100%. बर आता ही लाडकी बहीण योजना या संदर्भात काय व्यवस्थित योजना असेल काय तीर्थक्षेत्राची योजना असतील लेडीज देणार की त्यांना ते. बर अहो पुरुषांनी हे दिलं ना तर लेडीज त्यांना देणार म्हणजे देणार कुणाला देणार धर्ममामाला. बर म्हणजे महिला प्राधान्य बर्णे मामाला देणार असं नाही. 100%. आणि पुरुष मंडळी पुरुष मंडळी आता इकडे करावं लागतं त्यांना इकडे तिकडे काय तरी. बर बर काही एकंदरीत काय वाटते काय चित्र निवडणूक कोणत्या पद्धतीने झाली विकासाच्या मध्ये झाली पाहिजे लेडीज वर थांबा खेळा बघा. बर बर लेडीज जर आलं का नाही हा तर मग 100% भरणे येणार. बर म्हणजे ही लाडकी बहीण योजना जी काढली त्याचा फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? 100% पडणार. ठीक आहे या ठिकाणी महिलांसाठी जी योजना काढली लाडकी बहीण योजना या योजनेचा प्रभाव या निवडणुकीवरती पडेल अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. काही नागरिक सुद्धा आहेत की आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. कुठलं गाव? बरोबर घरापुढे माडा तालुका. मारा तालुका. बर काय वाटतंय इंदापूर तालुक्यात विधानसभेची निवडणूक झाली तर कोण आमदार झाले पाहिजे? हर्षवर्धन पाटील. काय बरं आता तुतारीची वार आहे. बर नाही वारा तुतारीच आहे पण हर्षवर्धन पाटील बीजेपी आहेत नाही ते जाणार तरी जाणार हा. 100%. 100%. बर ठीक आहे हर्षवर्धन पाटील तुतारी जातील अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी नागरिक करतायत. युवक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की एक विधानसभेची निवडणूक येते आणि विधानसभेच्या निमित्तानं आता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. आता काय वाटतं आपल्याला कोण आमदार झालं पाहिजे? धर्ममामाची कामं भरपूर राहिली विकास गेली विकास पुरुष म्हणून दत्ता मामा भरणीकडे पाहिला तर मामा 2024 ला फॅक्टरी 100% करणार. बर पण काय कामं केली? नवीन रस्ते गोरगरिबाला लाडकी बहिणीची योजना काढायला परत मग सगळ्या जाती धर्माला संघट घेऊन जाते मामा. जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या की त्यांचं म्हणणं आहे की जे मामांनी निधी आणला त्या निधीचा मामाची काही संबंध नाही त्यांनी फडणवीस साहेबांनी निधी दिलेला आहे किंवा एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे. निधी आणण्यामध्ये मामाचा मला काय वाटत ना आमचं त्यालाच दिलं पाहिजे ना. मग ह्याच्या आधी वेळ करून बाकी त्यांनी काय आणलं मामांवर दुसऱ्या गारब होते की मामा जे रस्ते आणले रस्त्याची विकासाची कामं केली त्याच्यामध्ये ती नीतीची दर्जाच झाली. आता कसं आहे तुम्ही किती काय तरी म्हणलं तरी जनतेला माहिती आहे मामाने किती कामं केले त्याच्या मनात सध्या मामा नाही एकंदरीत काय वाटतं मला एकंदरीत भरणं 100% निवडून येणार. निवडून येणार. 100%. अपेक्षा म्हणलं तरी मामा निवडून येणार आणि गजाचं नाव जरी उभा राहिलं तरी 100% निवडून येणार. अपक्ष म्हणलं तर निवडून येणार. आणि गजाचं नाव जरी उभा राहिलं तरी निवडून येणार. मामा इतके मामा या गावचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी नाही का? त्यांची पण कामं आहेत नाही असं नाही हा, हा. त्यांची कामं भरपूर आहेत पण भरणी मामाची कामं त्यांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यावर आपण समाधानी आहे. बर्णे कामाची पद्धत हर्षवर्धन पाटलांपेक्षा चांगली आणि हर्षवर्धन पाटलांपेक्षा थोडं उजवं काम या ठिकाणी बर्णे मामाचं दिसत येतं. त्याच्यामुळे बर्णे मामा अपक्ष असो किंवा घड्याळ चिन्ह असो ते 100% निवडून येतील अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. आपल्याकडे काही युवक आहेत आपण त्यांना सुद्धा या विधानसभेच्या संदर्भात आपण त्यांचं काय मत आहे त्यांचा काय कौल आहे या प्रकारचं त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा. राजेंद्र बोराटे. काय वाटतं विधानसभेची निवडणूक आली काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे? नाही आमदार हर्षवर्धन पाटील साहेब झालं पाहिजे हर्षवर्धन पाटील का? कारण काय कामावर त्यांनी भरपूर केलेले आहेत आपल्या इकडं. आता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत त्यांच्या कामांवर तुम्ही समाधानी आहे का नाही? नाही कसं आहे आज शेवटी कसं आहे आमचा गाववाला आहे किंवा नदीचा पाण्याचा प्रश्न आहे किंवा शेतकरी तलावाचा पाण्याचा प्रश्न आहे हे वेळच्या वेळेला आम्हाला जे पाणी येते किंवा त्यांच्यामुळे जरा गावाला आहे म्हणून निवडून द्यायचे का? नाही त्यांची कामं पण आहेत ना म्हणून त्यासाठीच आम्ही गेल्या 10 वर्षापासून तर आमदार दत्तात्रय भरणे आहेत. मग काय त्यांनी विकासाची कामं तर त्यांनी आणली असं सांगितलं जातंय. नाही आता कसं जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही बोलतो
बाकीचं काय बोलू शकत नाही. मग आता त्यांचे समर्थकाकडून जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत की दत्ता भरणेंनी रस्त्याची कामं केली, बावडांना शिकू रस्ता केला. कसं आहे, ज्याचं काम जिकडून झालंय ते त्यांच्या बाजूने बोलणारच आहे ना. ते आमचं जिकडून झालंय तिकडून आम्ही बोलणार. शिकू रस्ता कुणाच्या काळात झाल्याचं वाटतं मला. ती काय मी सांगू शकत नाही. कसं आहे बरं का, कुणी निधी आणला आपल्याला माहित असेल तर आपण बोलावं, नाही तर बोलू. काही जरी असलं तरी आम्ही हर्षवर्धन पाटलांना मतदान करू आणि दत्तात्रय भरणेंनी कोणत्या प्रकारची कामं आणली किंवा काय आणली या संदर्भात आम्ही काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया येताना दिसते. त्या ठिकाणी बटाटा विक्रेते आहेत, यांचे आपण मत जाणून घेऊ. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. काय नाव सांगा? प्रताप नारायण पवार. बरं, विधानसभेची निवडणूक आली, काय वाटतंय कोण आलं पाहिजे निवडून? निवडून आलं पाहिजे तर आता हर्षवर्धन पाटलांच्या माग आम्ही जिथं हर्षवर्धन पाटील उभा राहतील तुतारीतनं राहू, नाही तर कुठल्याही पक्षानं राहावा, त्यांना आम्ही मतदान 100% विचार जातील असं वाटतंय का तुम्हाला? जाणार की तुतारी जरा हाय चालू चर्चा. पण आता बीजेपी हर्षवर्धन पाटील हाय पण अजून त्यांचा निर्णय नाहीत ना झालं, कोणत्याही पक्षात जाऊ द्या आम्ही त्यांच्या माग आहे. बीजेपी सोडून तुतारी गेलं तर हर्षवर्धन पाटलांना अडचण होऊ शकते का? नाही अडचण कशी होणार आहे, अडचण सॉल्व्ह होणार उलट. असं बोललं जातं की हर्षवर्धन पाटलांनी जर बीजेपी सोडली हा तर त्यांच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा कारखाने आहेत ते अडचणीत येऊ शकतात. नाही नाही कशा कशा येऊ शकतात. आमचे साहेब असे धुतल्या पाण्यासारखे निर्मळ आहेत. हा त्यामुळे आम्ही साहेबांसंगच आहे. हर्षवर्धन पाटील हे घेतलं जाणार कारण आम्ही त्यांच्या बरोबर आहोत अशा प्रकारचे या ठिकाणी या युवकाकडे मिळताना दिसते. आपण आठवडे बाजारामध्ये मतदारांचा कौल जाणून घेत असताना नागरिकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या ठिकाणी बाजारला आलेले युवक आहेत, आपण त्यांच्याकडून अशाच प्रकारची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय नाव? कमले चिखले. विधानसभेची निवडणूक येते, काय वाटतंय कोण आश्वासक चेहरा तुमच्या मनात आहे? हर्षवर्धन पाटील साहेब. हर्षवर्धन पाटील का? कारण 20 वर्ष कॅबिनेट मंत्री त्यांनी मंत्रिमंडळ म्हणून काम केलेलं आहे, क्षेत्राचा अनुभव आहे आणि गोरगरीब माणसासाठी माणूस चांगला आहे तो. आणि कुठल्याही अडचणी शेतकऱ्यांसाठी धावणारा माणूस आहे तो. आता गेल्या 10 वर्षापासून दत्तात्रय भरणे आमदार आहेत इंदापूर तालुक्यात. त्यांनी काही विकासाची कामं आणली का? त्यांनी काय 5,000 कोटी निधी आणला किंवा बीकेबीएन रस्ता केला बावडा नरसिंहपूर असं बोललं जातं. आम्हाला काय कुठं जाणवलं असं, पण कसं आहे शेवट हर्षवर्धन पाटील शिवाय हे तालुक्याला पर्याय नाही. आणि ही लाडकी बहीण योजना आली, लाडकी बहिणीचे पैसे नाही लागले. कुठले लाडकी बहीण योजना भाजप सरकार भाजपचं आहे ते. भाजप सरकारची जरी असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आहेत ना. हो बरोबर आहे की. मग ते लाडकी बहीणसाठी दत्तात्रय भरणेंनी सुद्धा प्रयत्न त्याला असं तर ठीक आहे की, पण ती काय शासनाच आहे ना, ती काय कोणाला दुसरं कोणी दिले का? एकंदरीत निवडणूक जर लागली तुमचं मत कोणाला जाऊ शकतं? आमचा हर्षवर्धन पाटील साहेबांना. ठीक आहे. या ठिकाणी निवडणूक लागली तर आम्ही हर्षवर्धन पाटलांनाच मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येते. मतदारांचा कौल जाणून घेत असताना आपण बावड्यातील आठवडे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या ठिकाणी काही युवक मंडळी आपण त्यांच्याकडून त्या विधानसभेच्या संदर्भातला कौल जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गोगरे. विधानसभेची निवडणूक येते, काय वाटतंय कशाबद्दल कोण निवडून आलं पाहिजे, कोणाच्या विरोधात कोण लढलं पाहिजे? आता येणारा काय ठरवल. आता इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या गेल्या 10 वर्षात विकास केला असं वाटतंय का? असं वाटत नाही. विकास तर कुठे दिसत नाही, विकास त्यांच्या वैयक्तिक दिसतोय. त्यांच्याकडनं वेगवेगळं बोललं जातं की 5,000 कोटींचा निधी आणला, रस्त्यांची कामं केली, वेगवेगळ्या योजना आणल्या, समाज कल्याणची कामं केली, मागासवर्गीयांना निधी दिला. काय वाटतंय? पण म्हणलं ते पण असं कृतीत दाखवायला पाहिजे ना. कुठे 5,000 कोटीचा विकास म्हणजे 3 लाख मताला बोललेले 5,000 कोटी म्हणजे किती लोकांना विकास व्हायला पाहिजे. हा विकास 5,000 कोटी म्हणजे दादा म्हणतो मला जागा आलाय 5,000 कोटी 10 म्हणजे 500 कोटी कोणाचा विकास झाला. आपण त्याला पडलेला प्रश्न आहे. गेल्या 2014च्या आधी हर्षवर्धन पाटील आमदार पण होते आणि मंत्री पण होते. बरोबर. तर त्यांच्या कामाची तुलना आणि दत्तात्रय भरणे यांच्या कामाची तुलना काय वाटते? भाऊच्या काळात विकास झाला आणि ते सर्वसामान्य आमच्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक सांगतात त्यांच्या काळात विकास कसा झाला. आता हर्षवर्धन पाटील बीजेपीत आहेत, लोकांचा सामान्य लोकांचा कल्ली त्यांनी तुतारीत लढावं. तुम्हाला काय वाटतंय? हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीतनं लढावा तर अपक्ष लढा, पण हर्षवर्धन पाटलांनी विधानसभा लढतील आणि ते आमदार होतील.
हर्षवर्धन पाटील नक्की लढतील आणि आमदार होतील अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. आपल्यासोबत अजून एक युवक आहेत, आपण त्यांना विचारू की विधानसभेची निवडणूक येते, काय वाटतं आपल्याला की कोण आमदार झालं पाहिजे, या इंदापूर तालुक्याचा विकास कोण करू शकतो? हर्षवर्धन पाटील साहेब. हर्षवर्धन पाटीलच का? गेल्या 10 वर्षाचा विकास कुठेच दिसला नाही. अजय दादा मागच्या 15 दिवसापूर्वी इंदापूरला त्यांची एक जत्रा कसा काही होती, त्यावेळेस अजय दादांनी 5,400 कोटींचा काहीतरी सांगितलं. पण लोकांचं असं म्हणणं आहे की 5,400 कोटीतनं 10% साधारणतः आमदारांचं, विद्यमान आमदारांचं साधारणतः 100 का 200 कोटी बंगल्यात चालू आहे. त्या बंगल्यामध्ये हेलिपॅड आहे आणि ज्या ज्या ठिकाणी इंदापूर तालुक्यात विकासाचं जे म्हणतात, आज रस्ता केला तो उद्या उचकाडून निघतो. आणि हर्षवर्धन पाटलांचं सांगायचं झालं तर हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर तालुक्यात संस्था आणल्या, कारखाना आणला, शिक्षण संस्था आणल्या, MIDC आणली आणि इंदापूर तालुक्यात दोन्ही बाजूला 2 नद्या आहेत. 2 नद्या त्यांच्या त्या नद्यांवर बांधलेले बंधारे गेल्या 10 वर्षात कधी बंधारे धरण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलं नाही. हाच ह्यासाठीच हर्षवर्धन पाटलांना पाण्यासाठी, आणण्यासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार करायचं. या संदर्भात माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणाला की दत्तात्रय भरणेंनी कोणतीही विकासाची कामं केली नाहीत किंवा 5,000 कोटीचा निधी आणला तेव्हा अजितदादांनी ते सांगितलं 5,400 कोटीचा निधी आणला, ते रस्ते निकृष्ट दर्जाचे केले. तर तुम्ही आता म्हणला की हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा मंत्री असताना संस्था आणल्या, कारखाने आणले, बरोबर. समोर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना मग पक्ष का सोडावा लागला? नाही, त्यावेळेस भ्रष्टाचाराचा आरोप होत असतो, पण सिद्ध कधी झालं का कुणाचं? आणि हर्षवर्धन पाटलांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. जसं अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा झाला त्यासाठी भाजपच्या मंडीला मांडी लावून बसावं लागलं, त्यासाठी भाजपच्या मंडीला मांडी लावून बसावं लागलं. त्या 70,000 कोटीचा घोटाळा आहे. आता ते 70,000 कोटींचा घोटाळा झाला असं म्हणता तुम्ही. 70,000 कोटींचा घोटाळा सुद्धा बीजेपीनं अजितदादांना त्यांना माहितीमध्ये घेतलं. त्या माहितीमध्ये काम करत असताना हर्षवर्धन पाटील पण बीजेपीत आहेत, आता अजित पवार पण महायुतीसोबत आहेत आणि दत्तात्रय आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला तिन्ही नेते एका मंचावर होते आणि दोघांनी सांगितलं की विधानसभेला जो पण निर्णय होईल तो आम्हा दोघांना पण मान्य असेल. मग या संदर्भात तुमचं काय प्रतिक्रिया असेल? 100% लोकसभेच्या वेळेस फडणवीस साहेबांनी तिन्ही नेत्यांना एकत्रित बसून जे काही निर्णय घ्यायचा होता तो निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं. हर्षवर्धन पाटलांवर भारतीय जनता पार्टीने अन्यायच केला, विधान परिषदेसाठी एक शब्द दिला असं आम्हाला वाटतं. हर्षवर्धन पाटलांना काय शब्द दिला तर आम्हाला माहित नाही लोकसभेच्या, पण हर्षवर्धन पाटलांनी अन्याय केला. इंदापूर तालुक्याला प्रत्येक हर्षवर्धन पाटलाच्या कार्यकर्त्यावर असेल, मतदार असेल, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने गेल्या 10 वर्षांचा अन्याय झाला. यासाठी हर्षवर्धन पाटील आमदार पाहिजे. पण इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी इंदापूर तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी या विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटलांनी लढवावी अशी सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. निवडणुकीच्या निमित्तानं आपण इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीचा मतदारांचा कौल जाणून घेत असताना आपण बावडा येथे आलेलो आहोत आणि बावडा येथे आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय नाव? निलेश गोगरे. बर, विधानसभेची निवडणूक येते, कोण आमदार झालं पाहिजे? बरं का मामाचं काम आहे. आज 5,000 कोटी आणायचं भावला जमलं नाही की 20 वर्षात. बर, 20 वर्षाचा निधी तेवढा नाही, तेवढा एका 5 वर्षात मामाने आणला. बर, आता मामाच असणार ना. आता आम्ही काय प्रतिक्रिया जाणून घेतल्या बाजारामध्ये, असं जाणून आलं की मामांनी विकासाचा निधी आणला 5,000 कोटी, रस्त्यांची कामं केली. 5,000 कोटीशी भरणे मामाचा काय संबंध नाही अशी काही लोकांची प्रतिक्रिया आली. दुसरी गोष्ट, जी रस्त्यांची कामं केली ती दर्जाची केली, ह्याच्याबद्दल काय म्हणायचं? तुम्ही मला सांगा, ठेकेदाराचं काम असते, काम करायचं तर मामा प्रत्येक ठिकाणी का आता मामाने यांच्या घरी पाणी भरावं का? बरं बरं, किंवा तुम्ही असं करता तसं करता, मामाचं कर्तव्य निधी आणायचं.
तिथे ठेकेदार कुठलं काम घेतोय कुठं कसं करतो आता तुम्ही मला सांगा बारामती रस्ता झाला नरसिंहपूर काय आज आहे का कुठे त्याला खड्डा तर काम झालं चांगलं तर त्याला नाव ठेवायचं ही विरोधकाचं कामच असतं. आता हे लाडक्या बहीण योजना आली त्या लाडक्या बहिणीची योजनेच्या संदर्भात सुद्धा ही एकूण शिंदेनी आणली दत्तात्रय भरणेंचा त्याच्याशी काय संबंध नाही असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं येतं. मला सांगा तुम्ही आता जे आमदार आहेत म्हणजे त्याचा सहभाग आहे ना ते मंत्री होते त्यांच्या हर्षवर्धन पाटील 2014च्या अगोदर मंत्री आमदार राहिलेले आहेत आणि आता 2014 पासून दत्तात्रय भरणे सुद्धा आमदार मंत्री राहिले आहेत. दोघांच्या तुलनेत कामाचा जास्त मला सांगा 20 वर्ष ते मंत्री होते त्यांनी केला का विकास नाही करू शकले. त्यांनी फक्त 5 वर्षात मंत्री असताना ते मंत्री मला वाटतं किती वर्ष होते 1-2 वर्ष असतील तर त्यांचं काम बघा 5,000 कोटी आणायची एवढी सोपी गोष्ट नाही. आता हर्षवर्धन पाटील बीजेपीत आहेत महायुती सोबत आहेत. लोकसभेला त्यांनी एका मंचावर येत तिन्ही नेत्यांनी म्हणजे अजितदादा पवार हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं होतं की विधानसभेला जो पण निर्णय होईल तो आम्हाला दोघांना पण मान्य असेल. तरी पण आता हे बंडखोरीचं मार्ग का तयार झालं. आता कसं असते सध्या जे तो स्थानिक आमदार कोण आहे चालूला त्या आमदाराला तिकीट मिळेल हे त्यांनाही माहित आहे. आता ते काय दुखपडे नाहीत ते राजकारण करतात त्यांचं 20 वर्ष झाले 50 वर्ष त्यांच्या घरात राजकारण त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना लक्षात आलं की तिकीट आपल्याला भेटणार नाही. त्यांचे कार्यकर्ते काय तुतारी म्हणतात काही जण अपक्ष म्हणतात कोणी मान म्हणते हे असं चालायचं राहणार. एकंदरीत हर्षवर्धन पाटील निर्णय घेतील का तुतारीत जाण्याचा ते काय आपण सांगू शकत नाही त्यांचे कार्यकर्ते त्यांचा वैयक्तिक निर्णय ना. माहिती त्यांना माहिती मान्य नाही का तसं दिसतंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भावना तशी दिसते. हर्षवर्धन पाटलांना माहिती मान्य नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती मान्य नाही अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया येतात दिसते. आपल्यासोबत दुसरे युवक आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्ते. काय नाव विक्रम गोगरे. आता तुम्ही बघितल्या प्रतिक्रिया इंदापूर विधानसभेची निवडणूक होते निवडणुका होतील येतील जातील पण एकंदरीत इंदापूर तालुक्याचा आश्वासक चेहरा म्हणून काय वाटतं कोणाला निवडून दिलं पाहिजे. इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार दत्तमामा भरणे यांनाच निवडून दिलं पाहिजे. कशामुळे काय काय कारण काम आहे विकास आहे. जे तुम्ही आता म्हणलं की रस्त्याची काम निकृष्ट दर्जाची झाली पाहिजे नाही हे जनता म्हणते काय जनतेतनं प्रतिक्रिया म्हणतात. जनतेतनं प्रतिक्रिया त्यांना जर बघायचं असलं तर आमचा बावडा शिप्पा हायवे रस्ता 6 कोटीचा काय क्वालिटी झाला त्यांनी येऊन बघावं. जल जीवनची कामं कोट्यवधी निधी बावड्यात आला त्यामुळे कोट्यवधीचा निधी बावड्यात आलेला आहे त्यामुळे मामांशिवाय तालुक्याला पर्याय नाही. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी बावड्यात आल्यामुळं किंवा ह्या परिसरात आल्यामुळे इंदापूर तालुक्यात एकंदरीत सर्वांगीण विकासाचं काम भरणे मामांनी केल्यामुळं या ठिकाणी दत्तात्रय भरणेशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसत. शेवटी आमचं पक्षांची चिन्ह म्हणजे भरणे मामा. ते कुठं असतील काय असतील आम्ही मामांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि त्यांनाच तिसऱ्यांदा हॅट्रिक घडवून आलो. मामा कुठेही असले तरी आम्ही त्यांनाच निवडून देऊ आणि त्यांच्या विजयाची हॅट्रिक आम्ही करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसून येतात. नमस्ते. काय नाव. मी वकील असते बावडा एरियातला म्हणून. विधानसभेची निवडणूक होती आता काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे या तालुक्याचा आश्वासक चेहरा कोण असला पाहिजे. आता चेहरे तर 2-3-4 आहेत तर माझ्या हिशोबाने असं वाटतंय लढत 2 व्हावे. कोणत्या हे तुतारीचं आता कोणाकडे झुकतंय माप कुणाच हर्षवर्धन पाटील असेल तर योग्य वाटतंय ती आणि दुसरी गोष्ट भरणे मामा. त्या दोघात जिथे असेल तिथे ज्याने काम केलं असेल तो विजय होणार हे मला माहिती आहे. पण भरणे मामा जर आंबेडकर चळवळीची माणसं जर ज्याचं इंदापूर तालुक्यात किती टक्केवारी आम्हाला काय माहित नाही पण ही जर त्या ज्या आमदाराच्या बाजूला घेतली तर त्याचा नक्कीच विजय होणार. कारण जिथं पाहिजे त्या शहरातल्या आंबेडकर चळवळी ज्याला साथ दिली तो माणूस विजय झालेला आहे. बरोबर म्हणजे आंबेडकर चळवळीची मतं ज्याच्या बाजूला झुकतील त्याचा विजय हा 100% नक्की असेल. ज्याने काय आंबेडकर चळवळीने ज्याला काय साथ दिला नाही तो व्यक्ती पडलेला आजपर्यंत. म्हणजे आंबेडकरी मतं ज्याला मिळाले तिचा पराभव आजपर्यंत ऐकलेलाच आहे आपण इतिहास. अशा प्रकारची प्रतिक्रिया तुमची. बरोबर. आता हर्षवर्धन पाटील बीजेपीत आहेत लोकांचं मत आहे की तुम्ही तुतारी घ्यावी. हर्षवर्धन पाटील बीजेपी सोडतील का. हर्षवर्धन पाटील आतापर्यंत त्यांचा आसन काय आहे आपल्याला काय माहित नाही पण जर बीजेपीत राहील तर तो येऊ शकत नाही. लोकसभेला हे तिन्ही नेते एकत्र होते तुम्ही बघितलं असेल. बघितलं
हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे तिन्ही नेते लोकसभेला एकत्र होते आणि दोघांनी सांगितलं की जो विधानसभेला निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. काय वाटतं तरी पण हे असं का तालुक्यात होते? तालुक्यात असं आहे की राजकारणात काय सारखं फेरपालट झालेला आहे. भाऊंनी सुद्धा इकडून तिकडून इकडे केलेलं आहे. त्याच्यामुळं भाऊंला असं सगळ्यात शरद पवार हे महत्वाचं पडलं आणि सरळ दोन लढाईमध्ये ह्यांचे संकेत सांगू शकतो की भाऊ येते. इंदापूर तालुक्यातल्या जनतेने ठाम राहणाऱ्याला मतदान केलं पाहिजे की सारखं गुन्हा मारणाऱ्याला मतदान केलं पाहिजे? ठाम राहणाऱ्याला मतदान राहणार. जनता हुशार आहे. आज तुम्हाला आम्हाला कोण विचारत नाही. जनता सगळे हुशार झालेले आहे. जनता हुशार झालेली आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्वाची आणि बोलकी प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी जो ठाम राहील त्या व्यक्तीला किंवा त्या उमेदवाराला जनता मतदान करील आणि जनता या ठिकाणी हुशारीने मतदान करणार आहे. त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीतील मतं किंवा आंबेडकरी समाजाची मतं ज्या बाजूने झुकतील त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसून येते. आणि काय बाबा बसले विक्रीला, त्यांच्याकडे कोथिंबीर काय भाजीपाला विक्रीला आहे. बाबा नमस्ते. नमस्ते. काय नाव? मुस्लिम शिंदे. बर. विधानसभेची निवडणूक लागली. बर. काय वाटतंय कोण निवडून आलं पाहिजे? तुतारी तुतारी तुतारी. हा. बर. का बरं तुतारी? तुतारी म्हणजे म्हातारी तुतारी. बर. आपण आता तुतारीचा निर्णय ठरला नाही घ्यायला. हा म्हातारी दगड उभा करू म्हाताऱ्यानं. बर. दगडच येणार आता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्याला संपलं त्याचं. यांना कुणी यांनी जो विकास केलाय हा, त्या विकासाची तुम्हाला समाधान नाही का तुमचं? आम्हाला नाही समाधान. बर. त्यांना दिलं माघारी. मग त्यांनी जी काही रस्त्याची विकासाची कामं आणली, होय होय आणि 5,000 कोटीची कामं आणली, होय रस्त्याची कामं आणली, होय हे तरी मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे. हा. पण आता आम्हाला बदल आहे. बर. आता बदल आहे, मग काय कोणता चेहरा द्यावा? दुसरा कुठला चेहरा आहे तुमच्या मनात? तुतारीला तुतारीला तुतारी पण काहीतरी आता इकडून कसे दत्तात्रय भरणे आहेत. हा हा. तिकडून कोण काय उभं राहिना हा. त्यालाच मतदान. बर. तुम्ही जरी उभं राहिले आता हा लोकांचा कल आहे की हर्षवर्धन पाटलांनी तुतारी पण उभं राहावं. त्यालाच निवडून. बरं. आता हर्षवर्धन पाटील तर मग बीजेपीत आहेत की, ते बीजेपीत नाही तेच तुतारीकडे आणि नाही आले तर? नाही आले तर तुतारी दगड उभा करा हा. तुतारीच येणार. बर. दगड उभा केला तरी या ठिकाणी तुतारी निवडून अशा प्रकारचा सुद्धा पण आज बावडा येथे इंदापूर विधानसभेचा निवडणुकीचा कल जाणून घेत असताना बावड्यात आठवडे बाजारमध्ये मतदारांचा कौल जाणून घेतला. यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांमध्ये तुल्यबळ लढत होईल आणि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी घेऊन लढावं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी, इंदापूर तालुक्याला दत्तवैभव प्राप्त करून देण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढावी अशी सुद्धा प्रतिक्रिया आलेली दिसून आली. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी सुद्धा बरीच विकासाची कामं केली. त्यांनी निरनिराळ्या जलजीवनच्या योजनांची कामं आणली, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना आणली आणि रस्त्यांच्या विकासाची कामं सुद्धा त्यांच्या काळात झाली. एकंदरीत 5,000 कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आला. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी आली. एकंदरीत विधानसभेची इंदापूर तालुका विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होईल अशा प्रकारची चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये इंदापूर विधानसभेला जनता नेमका काय कौल देईल या प्रकारची सुद्धा जी काही मतं होती ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपण वेळोवेळी इंदापूर तालुक्यातील अशाच प्रकारच्या गावामध्ये जाऊन विधानसभेचा कौल मतदारांकडून जाणून घेणार आहोत. तरी आपण पाहत राहा इंदापूर टाइम्स. इंदापूर टाइम्स साठी मी राकेश कांबळे.